काय काय बोलायचं? अगं बोल ना, काय बोलायचं? आज विजय मला बागेत भेटला. मग आई बाबा, मी त्याला लग्नास नकार दिला. तू लग्नास नकार दिलास? पण का? असं काय झालं की तू लग्नास नकार दिला? म्हणजे तू त्या दिवशी त्या वकिलाशी झालेलं बोलणं तर ऐकलेलं आहेस ना? तू त्यांचा प्रश्न आहे. बेटा विजय तुला पसंत करतो ना, म्हणून त्याने स्व इच्छेने लग्नाची मागणी घातली. बेटा माहिती आहे मला बाबा, पण काय वाईट बोलून गेलेत ते? काय वाईट बोलून गेलेत? हो, विजयनी जरी का त्यांच्या मुलीशी लग्न केलं तर त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि ते तर असे बोलून गेलेत ना की ते माझ्या भावाला कुठेतरी नोकरी लावून देतील, चांगल्या कोणत्या तरी उद्योगावर लावून देतील म्हणून. आणि जरी का माझ्यामुळे माझ्या भावाचं जरी का भविष्य बनत नसेल तर मग काय? मग कसला विचार करायचा मी? आणि तसंही आई बाबा, ते भाऊ घरी फुवारा बसला असताना मी कशी काय? म्हणजे तू सुद्धा आता त्या बेहुड्याची भाषा बोलायला लागलीस? बाबा तसं नाहीये, मी हा स्वतः निर्णय घेतले. का? अगं तू का निर्णय घेतली? आम्ही मेलेलो नाही, अजून जिवंत आहोत. वा, हेच दिवस बघण्यासाठी मायबापाने लेकरांना मोठं करायचं, कारण लेकरांनी मोठं झालं त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे. अगं मग हेच करायचं राहिलं तर मायबापाचं घरामध्ये काय काम ग? काय काम? बेटा तो संजय जे काही बोलला त्याच तर मनावर घेत. अगं तो एक नंबरचा बेहुडा आहे ग. त्याचं जर आपलं मनावर घेत राहिलो तर आपलं जन्म नकोसं होऊन जाईल. आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल. बेटा बाबा, दादाचं काही एक मनावर घेतलं नाहीये मी. आणि तो जे काही करतोय ना ते माझ्यासाठीच करतोय, माझ्या चांगल्यासाठीच करतोय ना. बाबा, मी हा निर्णय घेतलाय, पण मला माफ करा. बघितलीस प्रतिभा? अगं आपली लाडकी आता फार मोठी झाली, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. तिचंही बरोबर आहे, ती आता खूप समजदार झाली आहे. पण बेटा तू ज्यांच्यासाठी, ज्यांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखांचा त्याग करायला निघाली, अगं ते माणसं नाही तर हिंस्र पशु आहेत. हिंस्र पशु. आणि बेटा या हिंस्र पशुला कितीही माया लावली, कितीही लढा लावला तरी ते एक दिवस अगं संधी साधून आपल्यावरच पलटवार करतात. पलटवार करतात. सवार केले ना, मोठी तयारी. मला पोरगी बिरगी पास झाला का? अरे वा वा वा. अरे उशीर होईना, पण आज तुम्हाला शहाणपणा आला. मला तुझ्यासारखे 100 बेश्रम गेले असतील तेव्हा तुझा जन्म हा आमच्या पोटी झाला. अरे स्वतःच्या बहिणीचं लग्न म्हणून स्वतःच्या लग्नाचा विचार करताना तुला जराही वाटत नाही? अरे काय विषय का? लग्न करायला कुठची लाज झाली का? लोक बँड बाजा लावून तर वार फटाके फोडून लग्न करते का? लाजून लग्न करतात का? हे बाबा, मला काही या चेतनीच्या लग्नाचा विरोध नाही आहे. माझा एवढीच माझी एक अट आहे का हा विजय इन्स्पेक्टर बरोबर लग्न नाही करायचं, एवढीच अट आहे माझी. तू आठ झालेला होतास कोण? हा अधिकार तुला दिला कोणी? म्हणजे का मी का तुमचा कसावत्र पोरगा हो का? त्या सावत्र पोराला सुद्धा थोडीशी लाज शरम वाटली असती, त्याला सुद्धा आपल्या सावत्रपणावर थोडंसं काहीतरी वाटलं असतं नाही, आणि त्यानं सुद्धा पोरगा आहे मी कोणाचा तरी याचा विचार केला असता. पण तू नाही रे, तू नाही.
जीवन पूर्ण उद्ध्वस्त केलं रे. सगळं मुश्किल केला. तो घरी नालायक लाज वाटत नाही रे. बरं, आता मला समजूनच आलाय का तू मला खाताच्या गड्ड्यावरून उचलून आणलीस आणि लहानाचा मोठा केलीस. बरं केलीस. पण आता एक काम करा, मला 50,000 रुपये द्या. माझा लग्न मिस करतो. द्या. 50,000 रुपये हा, दे ना. रोज कमाईला जातोस आणि ती कमाई करून माझ्या जवळ आणून देतोस ना तू. तुला 50,000 कसे नाही देणार? अरे घरामध्ये झाड लावलाय पैशाचं. हा लावला की पडले बदा पैसे. आणि हे नालायका बापाच्या पेन्शनवर जगतोस एवढा जवान पोरग. ज्याच्या घरामध्ये जवान पोरग असतं ना त्याला कुठं ना कुठं छोटीशी तरी आस असते की माझं पोरग थोडस तरी कुठून कमवून आणून काय केलंस रे? काय केलंय? रोजचं तुझं एकच नाटक. आज नाही पेणार, उद्या नाही पेणार. दे 50, दे 10, दे 20, दे 500, दे 1000. अरे थकलो रे आम्ही तुझ्या या वागण्याला. थकलो आम्ही. पैसे नाहीत आमच्याकडे. म्हणजे माझा मी तुला 1000दा सांगत आहे आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून. म्हणजे माझा लग्न करून द्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही. अरे तुला 1000 सांगितलं ना, आमच्याकडे तुला द्यायला 1 रुपयाही नाही आणि तुला 1 रुपयाही मिळणार नाही. अरे जमा अच्छा, लग्न करून द्यासाठी तुमच्याकडे बरोबर पैसे आहेत. अरे तुझ्यासाठी मी काहीही करेन, पण तुझ्यासारख्या सैतानासाठी मी काहीही करणार नाही. एवढा करणार आहे का तू? एवढी ठसन मारून राहिलाय? अरे तू माझा लग्न करून द्यायच नाही म्हणून मी हा कुवारा मुद्दा. आणि त्याच टेन्शन पायी मी पेतो देशी दारू ना गांजा. नाही द्यायच ना पैसे तू मला? नाही द्यायचं. अरे मूर्ख पोरा, काय केलंस? का केलं म्हणजे? अरे स्वतःच जीवन बर्बाद केलास, पण तिचे कागदपत्र फाडून तिलाही बर्बाद करायला दिलं. आज तू सर्व मर्यादा ओलांडलाय. मी तुला सोडणार नाही. म्हणजे मी बोलणार नाही तुला. मी पैसे मागण्याला चुकी केलं का? सगळं मी चुकी केलं. जन्म दिला तर मग माझं लग्न करून द्यायचं काम कोणतं? तुमचा. आणि सर्वात दोषी तुम्ही आहात. तुम्ही माझं लग्न करून द्यायचं काम तुमचं होतं. नुसतं साला पेटीमध्ये.